हम मानव लोग है, मिट्टी है, मट्टी मट्टी में हमको बनाया। जेनेसिस आदि कांडा इसका पहला अध्याय में, दूसरा अध्याय में ऐसे लिखा है कि हम मानव को मानव को सृष्टि करके उसको आदम बोल के नाम रखते हैं। नाम रखने के बाद उसको बोलते हैं तुम मट्टी है, तुम मट्टी में बनाया, फिर मट्टी में जाएगा। देखो मानव लोग हम सब मरने के बाद हमको मट्टी में रखते हैं। अभी हमारा प्राण निकल जाता है, निकल जाने के बाद हमारा आत्मा परमेश्वर के पास जाता है, परमेश्वर के पास जाता है। जो शरीर है वो मट्टी है, मट्टी में बने हैं, ये मट्टी को मट्टी में बने हैं, मट्टी में जाते हैं। तो आप जो आत्म बोलते हैं ना, आप परमेश्वर का जो जिसने बनाया, जिसने सृष्टि हमको बनाया, उसका पास जाते हैं। उसने हमको इस दुनिया में हम कितना साल हमको देता है, जैसे हम जिया उसको न्याय देगा वो। अच्छे से जिया क्या, कर्म करके जीवन जिया क्या, हम कैसा जिया, कैसा इधर हम हमारा जीवन को, हमारा परिवार को हम कैसा बनाया, कैसा हम इधर जिया, परमेश्वर ने इधर न्याय देगा हम। तो उसका नाम क्या है? आकाश। आकाश। आकाश का आकाश जिया, कैसे जिया हमको मालूम नहीं, आपको पता है। तो हम प्रार्थना करने, अभी इसके लिए नहीं प्रार्थना करना है, उसका परिवार के लिए प्रार्थना करना है। जो भाई बहन है, जो औरत है, जो बच्चे लोग हैं, वो लोग हम प्रार्थना करेंगे। जो शांति, मन में शांति दे आपको, वो लोग को समाधान, मन में प्यार, मन में शांति, हम ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕರೆಂಗೆ. ಸೊ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ ಅರ್ಥ ಇರ್ತಂತೆ. ಸೊ ನಾವು ಮನುಷ್ಯರಾದ ನಮ್ಮನ್ನ ದೇವರು ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರನ್ನ ಉಂಟು ಮಾಡಿದ್ರು ನೋಡ್ರಿ. ನಾವು ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಕೋತಿಯಾಗೋ, ಮಂಗನಾಗೋ ಅಥವಾ ಆನೆಯಾಗೋ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿಲ್ಲ. ಮನುಷ್ಯರನ್ನಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಉಂಟು ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಮನುಷ್ಯರನ್ನ ಉಂಟು ಮಾಡಿ ಆದಾಮ್ ಅಂತ ಹೆಸರು, ಮೊದಲ ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ಮೊದಲ ಮನುಷ್ಯನ ಹೆಸರು ಆದಾಮ ಅಂತ. ಆಡಮ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದಾಮ್ ಅಂತಾರೆ. ಸೊ ಅವನಿಗೆ ಆದಮ್ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ರು. ಅವನಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ನೀನು ಮನುಷ್ಯನೇ, ನೀನು ಮಣ್ಣು, ಸತ್ತ ಮೇಲೆ ತಿರುಗಿ ಮಣ್ಣಿಗೆ ಸೇರ್ತೀನಿ, ತಿರುಗಿ ಮಣ್ಣಿಗೆ ಸೇರ್ತಿ. ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ಆಕಾಶ ಮಂಗನಾಗೋ, ಈಗ ಅಂತಾರ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿದ್ರೆ ನೀನು ಮತ್ತೆ ಹಂಗ ಬರ್ತೀಯ, ಕೆಟ್ಟದ್ದು ಮಾಡಿದ್ರೆ ಹಂಗ ಬರ್ತೀಯ. ತಿರುಗಿ ಆಕಾಶ ಯಾವುದೇ ಒಂದು ರೂಪದಲ್ಲಿ ಬರಲ್ಲ. ಕೋತಿ ರೂಪದಲ್ಲೋ, ಪಾರಿವಾಳ ರೂಪದಲ್ಲೋ, ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಆನೆ ರೂಪದಲ್ಲೋ, ಹುಲಿ ರೂಪದಲ್ಲೋ, ಸಿಂಹ ರೂಪದಲ್ಲೋ ಆಕಾಶ ಬರಲ್ಲ. ಆಕಾಶದ ಜೀವನ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಯಿತು. ಸೊ ಈ ತನಿಗೆ ನ್ಯಾಯ ತೀರ್ಪಾಗುತ್ತೆ ದೇವರ ಹತ್ರ, ನೀನು ಹೆಂಗ್ ಬದುಕಿದ್ಯಾ, ಹೆಂಗಿದ್ಯಾ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಅಂತ. ಸೊ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. ಅವರ ಹೆಂಡತಿ, ಅವರ ಮಕ್ಕಳು, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಬಂಧು ಬಳಗದವರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. ಇಲ್ಲಿ ನಾನು ಅವರ ಒಬ್ಬ ಸ್ನೇಹಿತರು, ಅವಳ ಪರಿವಾರ इधर है क्या? सब परिवार है, सभी परिवार है। तो परिवार को हम प्रार्थना करते हैं, यीशु मसीह जिंदा खुदा है, यीशु मसीह जिंदा खुदा है। 22 साल का पहले मैं बॉम्बे में था। तो मेरा जीवन पूरा का, मैं भी बहुत दारू पी रहा था, सिगरेट, राउडिज्म करता था। मैं एक हिंदू बैकग्राउंड में पैदा हुआ। मेरा माँ बाप रखा देवराज, मेरा माँ बाप रखा मुझे देवराज। तो मैं ऐसा बड़ा होने के बाद राउडिज्म ग्रुप रहते ना बॉम्बे में, वो लोग का साथ जाके दारू पीने शुरू किया, राउडिज्म करने शुरू किया। मेरा जीवन में समाधान नहीं था, नेम्मदी प्रीति यावदी इदिल्ल। तो मेरे को बहुत तंग हो गया है लाइफ होने के। लास्ट में मरने के लिए मैं सोचा। मेरा जीवन बहुत खराब था कि बहुत खराब था। तब परमेश्वर के पास गया, परमेश्वर मुझे नया जिंदगी दे दो, नया जीवन दे दो, मुझे खुशी दे दो, मुझे प्यार दे दो। किधर भी खुशी प्यार कुछ किधर भी नहीं मिला। एक मेरा भाई ने एक बोला चलो चर्च में जाएंगे। चर्च पहला बार मेरे जीवन में मैं चर्च में गया, मैं उधर प्रार्थना किया। जो पास्टर बोलते हैं ना, पास्टर फादर, प्रार्थना किया मेरे लिए। तो मेरा जीवन बदल गया। मैं दारू पीना छोड़ दिया। जो खराब मेरा जीवन था सब छोड़ के आज मैं पास्टर बन गया। तो परमेश्वर का प्यार मेरा ऊपर आया। तो मैं जो जितना वो लोग का भाई बहन इधर खड़ा हो गए, मैं आप लोगों को क्या बोलता है कि यीशु मसीह ने आपसे बहुत प्यार करते हैं, इतना प्यार करते हैं। देखो मनुष्य का प्यार आज रहता है, कल नहीं रहता है, बदलते हैं। मनुष्य का प्यार बदलते हैं, परमेश्वर का प्यार नहीं बदलेगा, परमेश्वर का प्यार नहीं बदलेगा। तो परमेश्वर यीशु के ऊपर आप विश्वास रखो, प्यार वो आपको आपका माँ बाप से, भाई बहन से, इस धरती में जो कुछ है उससे भी ज्यादा परमेश्वर यीशु आपसे प्यार करते हैं। हालेलुया। ओके राइट, हम प्रार्थना करेंगे, हम आंख बंद करेंगे, 1 मिनट आंख बंद करके हम प्रार्थना करेंगे। थैंक यू लॉर्ड जीसस, ग्लोरी टू गॉड, ग्लोरी टू गॉड, ग्लोरी टू गॉड। प्यारे पिता परमेश्वर,
सुंदर समय के लिए हम धन्यवाद देते। इस समय में हम प्रार्थना करते, जो इधर मेरे सामने भाई बहन खड़ा है, वो लोग सबके लिए मैं प्रार्थना करता हूँ। परमेश्वर आपका शांति, आपका प्यार, आपका खुशी, आपका समाधान वो लोग का हृदय में भर ले। जो उसका औरत है, बच्चे लोग है, जो परिवार है, परिवार को आपका हाथ में सौंपता हूँ। परमेश्वर वो लोग का बच्चे लोग को, वो लोग का उसका आकाश का औरत को आप आशीष कर आपका प्यार से भर ले। ಪ್ರೀತಿಯುಳ್ಳ ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ, ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಆಕಾಶ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇವೆ. ನೀನು ಕರುಣಿಸು. ಇಗೋ ದೇವರೇ, ಇವರ ಜೀವನ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಯಿತು. ಕರ್ತನೇ, ನಾನು ಇಲ್ಲಿ ನಿಂತಿರುವಂಥ ಎಲ್ಲರಿಗಾಗಿ, ಅವರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರಿಗಾಗಿ, ಅವರ ಬಂಧು ಬಳಗ ಎಲ್ಲರಿಗಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ನೀನು ಆಶೀರ್ವದಿಸು. ಇವರೆಲ್ಲರ ಮೇಲೆ, ಇವರ ಎಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನೀನು ಆಶೀರ್ವದಿಸು. ಎಲ್ಲ ಕೆಟ್ಟ ಚಟಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಯೇಸುವೆ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇಡುವಂತೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ರಿ ಎಂದು ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಕರ್ತನೇ, ಈ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೀನು ಆಶೀರ್ವದಿಸು ದೇವರೇ. ಅಪ್ಪ, ಇಷ್ಟು ಇದರಲ್ಲಿ ದೇವರೇ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿ, ನಿನ್ನ ಕೃಪೆಯು, ನಿನ್ನ ದಯೆಯು ಇಲ್ಲಿ ನಿಂತಿರುವಂತಹ ಎಲ್ಲರ ಮೇಲೆ ನಿನ್ನ ದಯೆಯು ಕೃಪೆಯು ಹೇರಳವಾಗಿ ಇರಲಿ ಎಂದು ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತೇನಪ್ಪ. ಎಲ್ಲರನ್ನ, ಇವರ ಕುಟುಂಬ, ಇವರ ಎಲ್ಲ ಪರಿವಾರದವರನ್ನ ಎಲ್ಲರನ್ನ ದೇವರೇ ಆಶೀರ್ವದಿಸು. ನಿನ್ನ ದಯೆ ಇರಲಿ. ನಿನ್ನ ಕರಗಳಲ್ಲಿ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಡುತ್ತೇವೆ. ಮುಂದಿನ ಎಲ್ಲ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರನ ನಿನ್ನ ಹಸ್ತಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಡುತ್ತಾ ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ ಬೇಡಿದ್ದೇವೆ ತಂದೆ. ಆಮೇನ್. ಆಮೇನ್. ರೈಟ್. ಓಕೆ, ಬಂತು.